अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत. तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या व्हिडिओमध्ये बघा आपण जाणून घेणार आहोत तर ते म्हणजे आज आहे कामिका एकादशी. मग कामिका एकादशीच्या दिवशी आपल्याला अशी काही एक गोष्ट खायची आहे की आपली प्रत्येक इच्छा पूर्ण होईल. मग बघा प्रत्येक महिन्यामध्ये 2 एकादशी येतात. एक असते कृष्ण पक्षात, एक असते शुक्ल पक्षात. मग आपल्याला बघा कारण की भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांना एकादशी तिथी ही समर्पित असते आणि या दिवशी यांची पूजा देखील केली जाते. आता काही व्यक्ती एकादशीचा उपवास करतात तर काही जण करत नाहीत. मग आता एकादशीचे व्रत करो किंवा न करो पण सर्व एकादशीचं एक विशेष महत्त्व आहे. पण श्रावण महिन्याच्या कृष्ण पक्षात येणाऱ्या एकादशीचं विशेष महत्त्व आहे. अनेक भक्तांना या एकादशीचं नाव माहीत असेलच, पण ज्यांना या एकादशीचं नाव माहीत नाही त्यांना सांगूया की श्रावण महिन्याच्या कृष्ण पक्षात येणाऱ्या एकादशीला कामिका एकादशी म्हणतात. या दिवशी भक्तांकडून भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची अगदी श्रद्धा भक्तिभावाने पूजा केली जाते. ही एकादशी श्रावण महिन्यात असल्याने भगवान शिवाची देखील विशेष पूजा केली जाते आणि व्रत पाळले जाते. अशा परिस्थितीत कामिका एकादशीचे व्रत केल्याने व्यक्तीला सौभाग्य मिळते, ज्यांच्या प्रभावामुळे माणसाला धन, सुख, समृद्धी आणि कीर्ती मिळते आणि देवी लक्ष्मी घरात कायमचा वास करते. बघा मग आपल्याला या व्हिडिओमध्ये जाणून घ्यायचं आहे की आज एकादशीच्या दिवशी आपल्याला कोणती अशी वस्तू खायची आहे की जेणेकरून आपल्या जीवनातील सर्व इच्छा पूर्ण होतील, असं म्हणजे प्रभावशाली ही एक गोष्ट आहे. मग आपण ती तर जाणून घेणारच आहोत. पण तुम्ही जर माझ्या व्हिडिओला नवीन असताल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला देखील सबस्क्राईब नक्कीच करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. आता बघा यावर्षी 2025मध्ये कामिका एकादशी कधी आहे, व्रत कधी पाळले जाईल आणि उपवास सोडण्याचा शुभ मुहूर्त कोणता आहे. आपण कामिका एकादशी बघा आज आता सोमवार 21 जुलै आज तर आहेच. मग आपण कधी कोणतीही सणवार, उत्सव, व्रत असो आपण उदय तिथीनुसारच हे करतो, तर मग त्याच्यामुळे आज एकादशीचा उपवास केला जाणार आहे. आता एकादशीच्या दिवशी बघा पूजा भगवान विष्णू यांना अत्यंत प्रसन्न होतात. याशिवाय बरेच जण भक्त एकादशीच्या व्रताच्या दिवशी आपण समजा दिवसा झोपू शकतो का, तर नाही. एकादशीच्या दिवशी जेव्हा तुम्हाला व्रत असेल त्या दिवशी दिवसा झोपणं शक्यतो टाळा. आता उपवासाचे कारण की बघा जर झोपलं तर आपला उपवासाचं फळ मिळत नाही. भगवान विष्णू देखील क्रोधित होऊ शकतात. पण बघा आपल्याला काय करायचं आहे, कामिका एकादशी समजा कोणताही उपवास असो त्या दिवशी शक्यतो तुम्ही दिवसा झोपत जाऊ नका, जेणेकरून आपण जी काही समजा सेवा करतो, व्रत करतो त्याचे आपल्याला पूर्ण फळ प्राप्त होईल. आता कामिका एकादशीच्या शुभ प्रसंगी भगवान विष्णू आणि भगवान भोलेनाथ यांना काय अर्पण करावे आणि कोणत्या गोष्टींचे आपण सेवन करावे. आता झोपलेले भाग्य चमकते आणि माता लक्ष्मी घरात कायमचा वास करते. पण बघा तुम्ही सर्वांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे की या वस्तू अर्पण करताना आणि सेवन करताना तुम्हाला एक शुद्धतेची विशेष काळजी घ्यावी लागेल, अन्यथा पूजा आणि उपवासाचे फळ आपल्याला मिळणार नाही. मग तुम्ही म्हणाल की आम्ही पूजा केली होती, आम्ही उपवासही ठेवला होता, सेवाही केल्या होत्या, मग तरीही आमची इच्छा का पूर्ण झाली नाही. तुम्ही तर व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की 100% तुमची इच्छा पूर्ण होणार. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, कधीही आपण नियमाने कोणत्याही गोष्टी केल्या पाहिजेत. बघा नंबर 1ची वस्तू आहे भोपळा. भोपळा खूप शुभ मानला जातो. अशा परिस्थितीत जेव्हा कामिका एकादशीला भगवान श्री हरी विष्णू, माता लक्ष्मी आणि भगवान भोलेनाथ यांना भोपळा अर्पण केला जातो, तेव्हा भगवान शिव आणि भगवान विष्णूंच्या सर्व माता आणि बहिणींना अपार आशीर्वाद मिळतात. कारण कामिका एकादशीला जेव्हाही थोडीशी गोड भाजी भक्तीने बनवली जाते तेव्हा ते सामान्य अन्न नसून भक्ताचे प्रेम बनते. अशा परिस्थितीत कामिका एकादशीला त्याचा भोग खूप शुभ असतो
आणि जो कोणी भक्त भगवान विष्णू आणि भगवान भोलेनाथ यांना अर्पण करतो त्यांची प्रलंबित कामे पूर्ण होतात आणि जीवनातील प्रत्येक कामात यश मिळते आणि माता आणि बहिणींना आनंद आणि सौभाग्य मिळणारच बघा, ही 1000% खात्री आहे. नंतर आहे बघा कच्ची केळी. अगदी बघा सनातन धर्मात केळीच्या रोपाचे खूपच एक विशेष महत्त्व आहे आणि केळीचे रोप हे भगवान विष्णू आणि भगवान भोलेनाथ यांचे प्रतीक आहे. अशा परिस्थितीत केळीच्या रोपाचे महत्त्व आणखी वाढते. याशिवाय तुम्ही तुमच्या आयुष्यात केळी खाल्ली असेल, कारण केळी आरोग्यासाठी देखील खूप फायदेशीर आहे. अशा परिस्थितीत तुम्ही कामिका एकादशीच्या शुभ दिवशी कच्च्या केळीची भाजी करावी. पण कच्च्या केळीची भाजी बनवताना तुम्ही तितकी शुद्धतेची देखील काळजी घेतली पाहिजे, कारण जिथं पवित्रता नसते तिथं माता लक्ष्मी वास करत नाही. अशा परिस्थितीत तुम्ही कच्च्या केळीची भाजी शुद्धतेने तयार करावी आणि ती भगवान विष्णू आणि भगवान भोलेनाथ यांना अर्पण करावी आणि प्रसाद म्हणून सेवन करावे. असे केल्याने भगवान विष्णू भगवान भोलेनाथ आपल्यावर नक्कीच प्रसन्न होतात. माता लक्ष्मीचा देखील आपल्याला आशीर्वाद मिळतो, ज्यामुळे आपली जी काही आर्थिक परिस्थिती आहे ती नक्कीच सुधारेल. त्यानंतर बघा कामिका एकादशीला केळीच्या रोपाची देखील पूजा केली तर ते देखील आपल्यासाठी अतिशय शुभ ठरेल. त्यानंतर आहे बघा पंचामृत. तुमच्यापैकी अनेक जण पंचामृत किती शुभ आहे, अशा परिस्थितीत कामिका एकादशीला भगवान विष्णूंना पंचामृताचा अभिषेक करावा आणि तो भगवान श्रीहरी विष्णूंना भोग म्हणून अर्पण करावा, कारण असे करणे अत्यंत आहे बघा. आपण सर्वांना सांगूया की पंचामृतात 5 घटक आहेत: दूध, दही, तूप, मध आणि गंगाजल, जे जीवनाच्या 5 घटकांचे प्रतिनिधित्व करतात. अशा परिस्थितीत तुम्ही कामिका एकादशीला भगवान विष्णूंना पंचामृत आदराने अर्पण करावे आणि स्वतः प्रसाद म्हणून सेवन करावे. असे केल्याने तुमच्या घरातून नकारात्मक ऊर्जेचे दुष्परिणाम दूर होतील, कारण नकारात्मक ऊर्जा व्यक्तीला पुढे जाऊ देत नाही, ती केलेले काम बिघडवते, ज्यामुळे व्यक्तीला अपयशाला सामोरे जावे लागते. तर बघा त्यानंतरची गोष्ट आहे ती म्हणजे सत्तू लाडू. अगदी भगवान विष्णू आणि भगवान भोलेनाथ यांना विशेष हरभरा सत्तू आवडतो. तुम्ही बरोबर ऐकले आहे, कारण सत्तूचे लाडू बनवणे जितके सोपे आहे तितकेच ते भक्तीचे प्रतीक आहे. अशा परिस्थितीत कामिका एकादशीला जेव्हा भक्त सत्तूला तूप आणि गुळात मिसळून लाडू बनवतो आणि ते भगवान श्रीहरी विष्णू आणि भगवान भोलेनाथ यांना प्रेमाने अर्पण करतो, तेव्हा भगवान ते स्वीकारतात. याशिवाय ते नैवेद्य विशेष अशा भक्तांसाठी आहे जे जीवनात साधेपणाशी संबंधित आहे, यासोबतच जे तुमचे शरीर थंड करते आणि आत्म्यालाही तृप्त करते. अशा परिस्थितीत असे मानले जाते की जो भक्त हा लाडू भोगात अर्पण करतो त्याचे अन्न आणि धनाचे भांडार भरले जातात आणि त्याला माता अन्नपूर्णाचा विशेष आशीर्वाद मिळतो आणि त्यांचे आरोग्य चांगले राहते. कुटुंबातील सदस्यासोबत प्रेम देखील टिकून राहते. तर अशा प्रकारे बघा आपण आजच्या या व्हिडिओमध्ये कामिका एकादशीचे महत्त्व, अगदी भगवान विष्णू यांची सेवा आणि आपण कोणत्या गोष्टी अर्पण करायच्या आहेत याबद्दल सविस्तररित्या जाणून घेतलेला आहे. तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब देखील नक्कीच करा. आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.